विद्यार्थी पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. बोर्डाच्या निकालाच्या तुमच्या गुणाबाबत शंका? जर तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळाले असेल तर तुम्ही काय करावं? तर हे करा. ऑफिशियल बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचं प्रकटन आहे. अनुराधा ओक सचिव आहे बोर्डाच्या, यांनीही लिहिलेलं आहे. सदर निकालाबद्दल अन्य तपशील लागल्यानंतर तुम्हाला गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन हे पर्याय तुमच्याकडे आहेत. यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे http://verification.mhhsc.ac.in. या वेबसाईटवरती तुम्हाला 25/5/24 पासून 5/6/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. याचे शुल्क तुम्हाला डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन पद्धतीने भरता येणार, ऑफलाईन सेवा नाही, हे लक्षात घ्या. याशिवाय फेब्रुवारी-मार्च 2024 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेची उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी सर्वप्रथम तुम्हाला छायाप्रत घ्यावी लागणार आहे. म्हणजेच फोटोकॉपी प्रश्नपत्रिका घेऊन त्यानंतरच ही प्रक्रिया करता येणार आहे. याशिवाय तुम्हाला अजून संधी असतील म्हणजे क्लास इम्प्रुव्हमेंट शेम या अंतर्गत तुम्ही परीक्षेला बसू शकता. पुरवणी परीक्षा आपण म्हणतो, जुलै-ऑगस्ट 24 व फेब्रुवारी-मार्च 25 यामध्ये होणार आहे. याशिवाय जुलै-ऑगस्ट 2024 आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधार विद्यार्थी सोमवार 27/5/24 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरती तुम्हाला माहिती दिली गेलेली आहे आणि तुम्ही याचा फायदा उचलू शकतात. तो विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले, गुणाबद्दल शंका असेल तर जरूर निर्णय घेऊ शकतात. मात्र लक्षात घ्या की हे सर्व करून जर मार्क कमी मिळाले तर ते मार्क किंवा जी मार्कशीट आहे तुम्हाला स्वीकारावं लागेल. याशिवाय तुम्हाला बोर्डाकडे हे सांगावं लागेल तुम्हाला कोणतं मार्कशीट हवं आहे, इम्प्रूव्हमेंटच्या अगोदरचं की नंतरचं. निराश न होता, बोर्डात कमी मार्क मिळले म्हणून खचू न जाता तुमच्या पुढे चांगले पर्याय उभे आहेत. याहीपेक्षा सोपा उपाय तुम्ही करू शकतात, तो म्हणजे जेवढे मार्क मिळाले ते स्वीकारा. यामुळे तुम्हाला गुणाचं नुकसान कमी होईल. शेवटी जाता आता पाहूया व्हिडिओचा सारांश. शेवटची संधी. परीक्षेत कमी गुण मिळाले तर हे करा. हायलाईट्स, पर्याय, नक्कलपत्र, फोटोकॉपी, गुण पडताळणी, मार्क व्हेरिफिकेशन, पुनर्मूल्यांकन, रिव्हॉल्युशन आणि पुरवणी परीक्षा री एक्झाम. याशिवाय ग्रेड इम्प्रूव्हमेंट एक्झाम ही सुद्धा आहे. हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.